सुषमा हा चहा. हा आणते आणते. वा, एक नंबर. चहा आणि शंकरपाळी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. आओ मी काय म्हणत होते. नाही म्हणजे बघा मला असं म्हणायचं होतं. अरे गप खा की. सुषमा काय म्हणत होती तू. अहो मी म्हणत होते बघता बघता आता उद्या पाडवा आला. आता अर्जुनरावांसाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी आहेर केलं पाहिजे ना. होय अगं मी बी तेच म्हणत होतो. सातारवरनं येताना अर्जुनसाठी छान पोशाख आणावं म्हटलं आज. फक्त पोशाख नको. मग मी म्हणते अर्जुनरावांसाठी चांगली सोन्याची चेन करू आणि सगळ्या घरच्यांसाठी आहेर करू. अगं सुषमा घरच्यांना सगळ्यांना पोशाख चेन किती पैसे लागतील त्याला. लागू देत. ती मनी मावशी सारखा आपल्याला परिस्थितीवरून बोलत असते. तुम्हाला वडापवाला काय चोर काय म्हणते. अहो किती ऐकून घ्यायचं. बास झालं की आता. अगं मम्मी तू कशाला त्या मनी मावशीच्या नादाला लागती. अगं लय कुचकी बाई आहे ती. आपण सगळी दिदीच्या बाजूने उभा राहिलो. त्या डोबळ्याबरोबर तिचं लग्न होऊन दिलं नाही ना, तिचा राग आहे त्या म्हातारीला. आणि सुषमा तुला काय वाटतंय आपण हे सगळं केलं तर ती बाई बोलायची थांबणार आहे का. बोलणारच. हो पण हे बघा माझी इच्छा आहे करायची. अहो आप्पीच्या घरचे आपल्यासाठी केवढं करतात. अहो आप्पीची सगळी केवढी काळजी घेतात. आता खालचंच बघा सरकारने त्यांचा एवढा परंपरागत दागिना आप्पीला दिला. तू म्हणतेस ते बरोबर आहे सुषमा. त्यांच्याकडे बघितलं त्या दिवशी मला बी असं काहीतरी करू वाटलं बघ. करूया ना मग. अगं पण ते पोशाख चेन चेन घ्यायची म्हटलं तरी आता सोन्याचा दर म्हणजे सुषमा अगं काय हे. माझे दागिने आहेत. हे बघा हे घेऊन जा. ह्यातला एखादा मोडा आणि कराचे. आणि बघा अजून लागले ना तर हे गहाण ठेवा. अगं असं कसं म्हणतेस तू. काय चुकीचं बोलते मी. पोरीच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं. काय केलं आपण दोघांसाठी. लग्नात पण काय नाही नंतर काय नाही. ती बी खरंच आहे म्हणा. आपली पोरीकडची बाजू आहे. त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असणारच की. आणि आपली लेक तिला कोण काय बोललं ना ते थोडंच आपल्याला सांगायला येणार आहे. अहो ती तर पगार पण आपल्यालाच देते. सुषमा तू म्हणतीस ते पटतंय मला पण. पटतंय ना. मग हे घ्या आणि लवकरात लवकर करायला टाका. आपल्याकडे 1च दिवस आहे आता फक्त. ना मी सांगून ठेवते यातला आप्पीला आणि अर्जुनरावांना काय पण कळता कामा नये. कळतंय का. नाही सांगणार. दीप्या हा तुझ्यासाठी पण आहे. अगं नाही सांगणार तो पण. तू म्हणतेस ते सगळं करू आपण. तू नको काळजी करू. दिवाळीचं एक बरं आहे. 2-3 आठवडे नाश्ता बनवायची भानगडच नाही. यासाठी पण खूप कष्ट आणि खूप वेळ लागतो. पोहे उपीट बनवणं इतकं सोपं नाहीये ते. वय वय पिऊ बरोबर बोलती बघ. पण रुपाली काही म्हण या दिवाळीचा फराळ 1 नंबर झालाय. अरे रुपाली आहे म्हणून आपण सगळे खातोय तरी व्यवस्थित. हा तर बाय सगळी. आणि मग माझ्या फराळाचं कुठे. ए रुपाले मला फराळाचं दे. एवढं सगळं उनबी तुम्ही इथं जेव्हा अजून. आता ग बाया इथं हाय का म्हणजे. मग अजून कुठं जाणार मी. हे माझ्या नवऱ्याचं घर हाय. रुपाली चोर मावशी आल्यात त्यांना नाश्ता दे. कशाला. ए मास्तर काय बोललास रा. चोर मावशी कसं आहे ना मावशी. थोरली मावशी धाकटी मावशी असं असतं ना. तशा तुम्ही चोर मावशी. ते का माहिती का तुम्ही इथेच असता इथेच राहता आणि इथेच चोरी करता म्हणून चोर मावशी. वहिनी
चोर मावशींना 2 लाडू एक्स्ट्रा द्या. भाऊजी ए तुम्हाला मी वॉर्निंग देते हा, वॉर्निंग. अजिबात माझ्या डोक्यात जायचं नाही. हे असलं बोललेलं मला अजिबात नाही आवडणार. मावशी तुम्ही शांत व्हा, मी देते तुम्हाला नाश्ता. नाही नाही राहू दे, मला ह्या घरचा नाश्ताच करायचा नाही. अहो चोर मावशी खाऊन घ्या, परत बघायला पण मिळणार नाही. नाही नाही माझी नका काळजी करू हा कुणी, माझं मी बघील. पिवताई जाऊ दे की, सोड ना जाते तर. तू कशाला आग्रह करतेस ग? आणि असं बी त्यांची दया करायच्या पलीकडे गेल्यात त्या. आणि माझी दया माया करायची पण काय गरज नाही हा. माझी मी मस्त खमकी आहे. तुमच्या अख्ख्या खानदानाला पुरून नाही उरले ना तर नावाची मनी नाही. ताई कशाला लक्ष देताय तुम्ही? बसा की या. हा तुम्ही पण. नाही मी आणि पिऊ नंतर करू. सर तुम्ही सांगा की ताईंना. अगं रुपाली बस ना, बस. रुपाली अगं सगळ्यांबरोबर बसून खात जा की. बस. वहिनी बसा, नुसती धावपळ करत असता. बसा बसा, यातलं घ्या. चकली घ्या जरा, आमच्या रुपाली वहिनीने बनवलेली वाली. आप्पे झालंय ना तुझं आवरून? आवडलं की सरकार. का हो? मग तो गळ्यात लक्ष्मी हार का नाही घातला? अहो तर रोज कशाला? रोज नाही, पण जवळ दिवाळी आहे तवर तर घाल की. काय आहे, आपल्या कदम घराण्याची पिढ्याने पिढ्यात चालत आलेली गोष्ट आहे ही. दरवेळी सणाला तो घालायचा. घालते. सरकार तुम्ही अपर्णाला लक्ष्मीहार देऊन अर्जुनचं टेन्शनच घालवलं या ठिकाणी. असं कसं? भाऊजी बायकोला काहीतरी गिफ्ट दिलंच पाहिजे. लक्षात आहे ना उद्या पाडवा आहे. मग आणि आपलं गिफ्ट पण तयार आहे. एवढा मोठा घाट घातला होता मी, पण त्या अर्जनी सगळी सगळी पार वाट लावून टाकली. कसला घाट? अरे त्या सरकाराने ना त्याच्या आईचा लक्ष्मी हार काढला होता. ह्यो दागिना आज या घरच्या एका सुनेला आम्ही देणार आहोत. मुर्द्या दात काय काढतोस र? आई अगं सोफ्यात कोण हारलं पोहतं? हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय बर का. तो तुझ्या पैसे मागतोय, तुला सोडवायला कुठून आणू मी पैसे? राहू दे मूर्ती, जातेच मी. बस बस बस, सॉरी सॉरी, बस. बोल, पुढं बोल. बाळा आता मला घरातले सगळे चोर मावशी म्हणतात. आई बघू माझ्या नावानं बिलं फाडू नका. खरं सांग, सोनं चांदी दागिने बघितले का नाही? तुझे डोळे फिरतात का नाही? खरं सांग. आम्हाला खोटं बोलायचं नाही. गप तसलं काय नाही ग, बस. अरे बाळा तू हिता असल्यामुळं मला तिकडं काहीच करता येईना. आता काय करू मी? असे किती पैसे लागतात? तुझं किती म्हणतोय? तो तसं काय बोलला नाही, फक्त म्हणला की जावा आणि ते बंट्याचं काय ते अकाउंट डिटेल घेऊन या आणि मग मी पैसे काढून घेतो. ए आई अगं येडी का काय तू? त्याला जर अकाउंट डिटेल दिले ना, तो अख्खा अकाउंट साफ करल. आणि उद्या हे घर गाव सोडायची वेळ आली ना आपल्याला, तर भिका मागायला लागतील. अरे पैसा आपल्याला आयुष्यात चिकन कमावता येतील. ग बस तू. मी त्या सुजाला काय देत नसतोय बघ. एक वेळ आत राहीन पण त्याला अकाउंट डिटेल देणार नाही. पण मग तू बाहेर कसं येणार? हा ते माझं मी बघतो कसं यायचं ते. पण त्या सुजाला काय देत नसतोय मी. जा तू. काय रे बंटे असं? अरे तुला जा म्हणलं ना एकदा. उठ 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 उठ, जा निघ.
दादा 1-2 मिनिट थांबा, मी आलो लगेच. दिप्या, अरे सुषमाचं दागिनं मोडायचं म्हणजे लई कस तरी वाटतंय रे. माझं पण तसंच झालंय हो, पण मम्मी काय ऐकणार नाही. आजवर एवढे प्रसंग आले, दागिने मोडायची कधी वेळ आली नव्हती रे. तुमचं सगळं पटतंय मला बापू, पण मम्मीच्या लईच मनाला लागले. उभ्या आयुष्यात मी फक्त सुषमाला 2च दागिने केले, बाकी सगळं तिच्या माहेरकडनं आलेलं. मी केलेलं मोडायला लागणार बघ. नका डोळ्यातनं पाणी काढू, आपण मम्मीसाठी परत करूया की दागिनं. कोण कुठली ती मावशी आणि तिचं एवढं मनाला लावून घेते तो रे. हा ना राव, पण सारखं सारखं असं टोचून बोलायचं म्हणल्यावर काहीतरी वाटणारच ना. असं असते बघ, एक वेळ दागिने घेणं नाही झालं ना तर वाईट वाटत नाही रे, पण मोडायचं म्हणलं की काळीच तुटतं बाळा. बापू नगालाही विचार करू, आपण त्यांच्यासाठी नाही आपल्या मम्मीसाठी करतोय. हो रे, कळतंय की मला पण. बोला, काय करा तुमचं? दादा आम्हाला हे दागिने द्यायचे आहेत आणि नवीन करायचे आहेत. बापू तुम्ही सांगा की. हा ते हे बघा, ही मोडून चेन करायची होती, चेन बनवायची. होईल की? होईल, गंडाळ फक्त द्यायला लागेल. पण कधी हवी तुम्हाला? उद्याच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला बिल करून देतो, उद्या येऊन घेऊन जावा. बर. बापू चला निघूया. दिप्या, लय कस तरी वाटतंय बघ. बापू नका विचार करू, चला. काय ग रुपाली, दागिने आत्ता घालतीयस? बघत होते दागिने शोभून दिसतात का माझ्यावर. हा काय प्रश्न आहे का? अगं दागिने अजून सुंदर दिसतात तू घातल्यावर. लक्ष्मीहार पण दिसला असता ना. असं का विचारतेस? दिसला असता की नाही? हो नक्कीच. असं तर वाटत नाही घरातल्या कोणाला. रुपाली असा का विचार करतेस? लक्ष्मीहार तुला मिळाला पाहिजे होता असं वाटतंय का? घरात किंमत मिळायला पाहिजे होती असं वाटतंय मला. असं का बोलतेस रुपाली तू? कोणी भरवलं तुझ्या डोक्यात हे? अपर्णाला लक्ष्मीहार सरकारांनी का दिला हे तुला चांगलंच माहिती आहे. नाही माहिती मला. का दिलं तुम्ही सांगा बरं एकदा. अगं सरळ आहे, अपर्णानं किती केलं या घरासाठी बघ ना. म्हणजे सरकारांसारखा माणूस, म्हणजे माझे वडील आहेत ते, पण त्यांनी त्यांच्या चुका मान्य केलेल्या मी तरी नाही पाहिलं कधी. पण त्यांनी त्यांच्या चुका मान्य केल्या त्या अपर्णामुळे. अपर्णामुळं का घरातल्या सगळ्यांच्यामुळे त्यांनी चुका मान्य केल्या? अगं मी तर किती विरोध केला होता सरकारांना, घर सोडून चाललो होतो, पण अपर्णा म्हणाली सर थांबा. थांबलो मी. मलाही थांबू वाटत होतं. मी सांगितलं असतं तर ऐकलं असतं का तुम्ही माझं? मग झाले असते का मी कदमांच्या घरची रक्षण करती? रुपाली असं का बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? मलाही थांबावंसं वाटत होतं ना, पण तुम्ही मला गृहीत धरलं. रुपाली चल म्हणलं की रुपाली खाली मान घालून येणार, काहीच बोलणार नाही. असं नाहीये रुपाली. अगं काय हेच चुकलंय माझं. आजपर्यंत काही झालं तरी घरात खाली मान घालून निमूटपणे काम करत राहायचं फक्त.
इतक्या वर्षात घरात काही झालं तरी उपाशी कोण झोपलेलं आठवते का तुम्हाला? हे एवढी का चिडली असतो रुपाली? तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मला परत प्रश्न विचारू नका. नाही, घरावर कसलाही प्रसंग आला तरी तू नेहमीच काळजी घेतली आहे सगळ्यांची. हे जाऊन सांगताय का मग सरकारांना आता? तुला लक्ष्मीहार हवाय का? मला दागिन्यांचा सोस नाही हे मी आधीच सांगितले तुम्हाला. मला घरात किंमत मिळाली पाहिजे. निदान मी जे करते ना त्याची तरी किंमत मिळाली पाहिजे. या सगळ्याची जाणीव आहे रुपाली. तुम्हाला एका बघा आधी, बाकीच्यांची तर गोष्टच सोडा. तसं असतं ना तर निदान जाणवलं तरी असतं, मला दिसलं तरी असतं. पण इतक्या वर्षात काहीच झालं नाही. एवढी का चिडली आहेस तू रुपाली? कारण दागिना देताना घरासाठी काय केलं हा मुद्दा नव्हताच मुळी. मग अपर्णा घराला वारस देते ना, तिच्या बदल्यात तिला तो दागिना मिळतोय, एवढं सोपं आहे ते. तू काही विचार करतेस? असं काही नाहीये. असंच आहे, मला माहितीये ना. गेली 15 वर्ष मी या घरातल्यांची सेवा करते, तरी सरकारने आजपर्यंत कधी 2 शब्द माझ्याशी प्रेमाने बोलले नाहीत ना. कधी प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवले ना, आईंनी कधी प्रेम दाखवले. अपर्णा 1च वर्ष झाले ती येऊ, तरी तिच्यावर सगळे प्रेम करतात का? अपर्णाला सुरुवातीला विरोध पण खूप झाला रुपाली. त्यांच्या लग्नाला झाला, तिच्या शिक्षणाला झाला, पण तो विरोध चुकीचा होता हे जाणवतंय आता. अपर्णा जर आता गरोदर नसती तर हे झालं असतं सगळं? अर्जुन भाऊजींना तुरुंगात पाठवायचं म्हणून अडून बसलेल्या अपर्णाला घरातल्या सगळ्यांनी माफ केलं असतं? बापूंना जमीन मिळू दिली असती का? हो, मिळाली असती. खोटं बोलू नका हो तुम्ही. अहो निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नका. आधीच मी तुमच्या चुकीची शिक्षा भोगते. मूल होत नाही कारण तुमच्यात दोष. शिक्षा कोण भोगते? मी. बस तुमच्या प्रेमापोटी मी आजपर्यंत काहीच बोलले नाही. बोललो कोण? अपर्णा. कसला विचार करतेस तू? कुठून आलं तुझ्या डोक्यात हे? आधीपासूनच माझ्या डोक्यात होत, फक्त मी बोलले नाही आजपर्यंत कधी. निदान आपण बोलायला तरी पाहिजे हे मला अपर्णामुळं कळलं. आणि बघा, एकदा बोलले तर किती त्रास होतोय तुम्हाला. अपर्णा अशी आहे ना, त्याला सगळ्यात मोठं कारण आहे अर्जुन भाऊजी. कारण ते तिला समजून घेतात. असं काय असतं ना त्यांच्या बाबतीत, तर अर्जुन भाऊजींनी स्वतःहून दोष मान्य केला असता खूप आधीच. जाते मी. काम आहेत ना घरात, मलाच करायला लागतील. घरातल्या कामासाठी कुठली योजना काढली नाही अजून तरी कलेक्टर मॅडमनी. ऐक ना बाळा. बोल. अरे मी बंट्याशी बोलले, पुन्हा त्याच्या लक्षातच नाही त्याचा अकाउंट नंबर. मावशे, एक वेळ त्या बंट्यात तुला विसरल, पण त्याचा अकाउंट नंबर कधीच विसरणार नाही तो. अरे मी त्याला लय समजावलं, पण तो ऐकतच नाही माझं. जा तू घेऊन ये पैसे, जा. अरे तुझ्या मी कुठून आणू पैसे सांग ना. आणि तसं बी बंट्या तिकडे जेलात आहे तर तुझा तोटाच होतोय ना. घरात बघ ना, त्या आप्पीची आणि आरज्याची कशी उद चालली. तुला तर काडीची किंमत देत नाहीत घरात. मला घराच्या भानगडीत पडायचंच नाहीये. पेटा नका तिकडे घर. ऐक ना सुजा बाळा, एवढ्या वेळेस मदत कर ना मला. मी पदर पसरते रे तुझ्या मोर. हा, मदत कर ना. तुम्हाला सांगून कळत नाही का? निघ, लय झाले तुमचे नाटक आता. अगं निघ म्हटलं ना. सुजा, हे विसरणार नाही मी. हा, लय माज दाखवतोयस काय तू? ए मावशे, काय करणार आहे तू? व्हिडिओ तो डिलीट केलाय आता अजून काय करणार आहे? जा, जे करायचं ते कर. मी नाही घाबरत कोणाच्या बापाला. बघच आता मी काय करते ते. चल जा. थांबा. दिप्या, काय झालं?
किस्सा झालाय, काय करू काय सुधरत नव्हतं. शेवटचा पर्याय तुम्ही म्हणून तुम्हीच काय तर करा म्हणून आलो तुमच्याकडे. दीपक 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 बाळा, जरा श्वास घे. हे बघ, जिवंत राहिलो ना तर आयुष्यभर गप्पा मारू आपण. अहो कशाच्या गप्पा मारताय, किस्सा झाला इथं. काय झालं? आमची मदर इंडिया फुल इमोशनल झालती. ती म्हणली या दिवाळीला दिदी आणि दाजी सगळं सगळ्यांना आहेर करायचा. सकाळी गेलो आम्ही सोनाराकडं आणि ती दागिनं देऊन आलो. काय सांगतोय खरं? हा ना राव, काय करू काय सुधरत नव्हतं मला. सगळं त्या मनी मावशीमुळे झालं. त्या बाईला एक अक्कल नाही अशी. डोसकं फिरवलंय त्या मनी मावशीनं. कुणाला काय बोलू मला काय बी कळना. त्यात मग मी काय ऐकूनच घेणार. नाही, बरं झालं तू मला सांगितलं ते. काय करायचं आता? तू एक काम कर, घरी जाऊन झोप, मी बघतो काय करायचं. घरी गेल्यावर त्या सोनाराची दुकानाचं नाव असेल ना, ते मला मेसेज कर बघ. करतो.